वैद्यकीय क्षेत्रात कितीही नवनवीन तंत्रज्ञान आणि औषधोपचार पद्धती आल्या असल्या तरी त्यातून आजाराचं अचूक निदान होण्यासाठी वेळ जातो। मात्र ॲक्युपंक्चर उपचार पद्धती आजाराच्या मुळाशी जात असल्यानं ही उपचार पद्धती आजही विश्वासार्ह ठरली आहे, असं प्रतिपादन ॲक्युपंक्चर स्पेशालिस्ट सुमिता सातारकर यांनी केलं। रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाउनच्या वतीने आयोजित ॲक्युपंक्चर एक प्रभावी उपचार पद्धती या विषयावर आयोजित व्याख्यानात त्या बोलत होत्या। रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाउन ही संस्था सामाजिक कार्यात अग्रेसर आहे। सौ अरुंधती महाडिक यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेच्या वतीनं विविध सामाजिक कार्यक्रम आणि उपक्रम आयोजित केले जात आहेत। या अंतर्गत हॉटेल वृषाली इथं पुण्यातील स्वास्थ्य संतुलन मेडिकेअर कंपनीच्या संचालिका आणि ॲक्युपंक्चर स्पेशालिस्ट सुमिता सातारकर यांचं रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाउनच्या वतीनं ॲक्युपंक्चर एक प्रभावी उपचार पद्धती या विषयावर व्याख्यान झालं। यावेळी बोलताना सातारकर यांनी ॲक्युपंक्चर उपचार पद्धतीचं सविस्तर विवेचन केलं। ही एक भारतीय प्राचीन उपचार पद्धती असून 1970च्या दशकात डॉक्टर कोटनीस यांनी ही उपचार पद्धती रुजवली, तर राज्य शासनानं या उपचार पद्धतीला वैद्यकशास्त्र म्हणून 7 वर्षांपूर्वी मान्यता दिली आहे। सध्याच्या ताणतणाव आणि धावपळीच्या जीवनशैलीमुळे अनेक नवनवे आजार उद्भवत आहेत। वैद्यकीय क्षेत्रात कितीही प्रगती झाली तरी आजाराच्या अचूक निदानाशिवाय साशंकता असते। याचबरोबर मानवी भावभावनांचा परिणामही शरीरावर होतो। गेल्या 15 वर्षात हे प्रमाण अधिकच वाढलंय। अशा स्थितीत ॲक्युपंक्चर उपचार पद्धती वरदान ठरतीये। ही एक प्रभावी उपचार पद्धती असून आजाराच्या मुळाशी जाण्यास ही उपचार पद्धती उपयुक्त ठरते। याचबरोबर या उपचार पद्धतीचे कोणतेही साईड इफेक्ट नसल्यानं तसंच वेदनारहित उपचार पद्धती असल्यानं ती एक सुरक्षित उपचार पद्धती मानली जाते। त्यामुळे विविध आजारांनी त्रस्त असणाऱ्या रुग्णांनी ॲक्युपंक्चर उपचार पद्धतीचा स्वीकार करावा असं आवाहन सुमिता सातारकर यांनी केलं। यावेळी रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाउनच्या अध्यक्षा सौ अरुंधती महाडिक यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला। त्यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते ऑगस्टमधील वृत्तपुस्तिकेचं अनावरण करण्यात आलं। जागतिक ओझोन दिनाच्या निमित्तानं संस्थेच्या वतीनं ऑनलाईन प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आल्या होत्या। या स्पर्धेत वि.स. खांडेकर प्रशालेचे विद्यार्थी मृण्मयी सरवदे, प्रणोती मोरे, अनंत सणगर, वैष्णवी शेलार, श्रीहान स्वामी यांनी चमकदार कामगिरी केली आहे। त्यांच्यासह शिक्षिका सोनाली महाजन, रेश्मा आरवाडे यांचा सत्कार सौ अरुंधती महाडिक आणि सुमिता सातारकर यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी बी.एस. शिंपुकडे, करुणाकर नायक, भारती नायक, रमेश खटावकर, विजयालक्ष्मी सणबर्गी, डॉक्टर मीरा कुलकर्णी, उत्कर्षा पाटील, सचिन लाड, विकास राऊत, अनुपमा खटावकर, गौरी शिरगावकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। याचबरोबर इनरव्हील क्लब ऑफ कोल्हापूर हेरिटेज आणि इनरव्हील क्लब ऑफ कोल्हापूरचे सदस्य उपस्थित होते। त्यामध्ये गीता कदम, सौम्या कदम, अर्चना चौगले, सुवर्णा गांधी, नेत्रा कुरबेट्टी यांचा समावेश होता।